महाराष्ट्र गोकुळ हरी जनाची कोणा न घडावी निंदा, हरी जनाची कोणा न घडावी निंदा, आणि घडली तर देवाला सण होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, निस्सात गोविंद नाही त्याती. पण त्याला सण न झाल्यामुळे तो करतो काय? रूपाला येतो. रूपा येऊन या धरी अवतार. पण अवतार धरून करतो काय? निंदकांचं दंडन करतो. बरं, रूपा येऊन या धरी अवतार, आणि आपल्या भक्तांना अभय देतो आणि दुष्टाला दांडवतो. बरं, भक्ता अभय कर खळा कष्ट. त्याला उदाहरण पुढे आलेली. दुर्वास कुणाच्या तरी सांगण्यावरून छळ करण्यासाठी आला. दुर्वास हा छळो आला अंबऋषी, सात्विक अंबऋषी राजा. पण त्याचा छळ काढण्यासाठी दुर्योधनाने त्याचा फायदा घेतला. कपटी तो दुर्योधन, त्याने दुर्वासाला बोलवलं. दुर्वास हा छळो आला अंबऋषी, आणि सुदर्शन त्यासे झालीत फिरे. आणखी एक उदाहरण पुढे आलेलं आहे. द्रौपदीचा छळ झाला. द्रौपदीचा क्षोभे, द्रौपदीचा छळ झाला तेव्हा भगवंताच्या अंतःकरणामध्ये क्षोभ निर्माण. द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांती, होऊनी श्रीपती साये केले. रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट. भीमाचा मुलगा त्रिकांड्या बबरू, बबरू आणतो अर्जुनाचा. भीमाचा मुलगा त्रिकांड्या बबरू पांडवांना पारखा झाल्यानंतर देवाने त्याचा काटा बरोबर काढला. नसाहीची बबरू पांडवा पालिका, आणि धुळाविला सखा. सखा मोठा भाऊ बलिभद्र, तर त्याचा कळ वेगळा दिसतोय. भगवान श्रीकृष्णाने त्याला जागच्या जागी ताबडतोब कुठे घालवायचं तिकडे घालून सोडला. धुळाविला सखा बलिभद्र, रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट. शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे अंगी राखीली दुर्गंधी अश्वत्थामा. द्रोणाचार्यांचा मुलगा, पांडवाची 5 मुलं याच्यामध्ये झोपलेली असताना, छावणीमध्ये झोपलेली असताना रात्रीची सगळे नियम धाब्यावर बसून कापलीत 5 मुलं. आणि मग भगवंताचा शोक झाल्यानंतर, द्रौपदीला शोक झाल्यानंतर भगवंताच्या अंतःकरणामध्ये शोक झाला. आता त्याला मारायला काय अवघड होतं का? पण द्रौपदी म्हटली मारू नका. त्याची 5 मुलं कापली एका जागेवर. ज्याने तो ब्राह्मण पुत्र आहे, गुरुपुत्र आहे, मारू नका. मग भगवंत म्हटले काय करायचं? मग त्याच्या मस्तकामध्ये एक मणी होता ना, तो मणी काढून घेतल्याबरोबर रक्त व्हायला लागलं. सगळ्या अंगातना रक्त व्हायचं. दुर्गंधी त्याच्या कडेला कोण उभं राहायचं नाही. अश्वत्थामा तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. असो संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या परमार्थिक जीवनातला स्वानुभव तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. का निंदनीय जीवन जे आहे ते तुमचं आमचं मोलाचं आयुष्याचं ऱ्हास करणारं निंदनीय जीवन आहे. आणि वंदनीय जीवन जे आहे ते मानवी जीवनाचा उत्कर्ष करणाऱ्या 2 गोष्टी आहेत. एक निंदनीय जीवन आणि एक वंदनीय जीवन.
निंदनीय जीवनाचा आता तुम्ही थोडक्यात समजलं असेल ना, निंदे जीवनाचा राज. तेव्हा तुम्हा आम्हाला जे हे अलौकिक मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे, त्या मानवी जीवनाचा उत्कर्ष आणि अधोगती कशामध्ये आहे ते कोणतरी सांगून गेलेला नाही, त्याचा सल्ला कुणीतरी दिलेला नाही. त्याचा सल्ला देणारा जो आहे तो यदुवंशाचा मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. जीवनाचा उत्कर्ष कसा होईल आणि जीवनाचा ऱ्हास कसा होईल हे सांगणारा कोण आहे? यदुवंशाचा मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. बाप बाप ग्रंथ गीता वेदी प्रतिपादे देवता, तो श्रीकृष्ण वक्ता ग्रंथी जिये. यदुवंशातला मुकुटमणी सांगणारा आहे आणि ऐकणारा कोण आहे? ऐकणारा आगडपंगड वंशातला नाही ना, ऐकणारा कोण आहे? चंद्रवंशातला. ऐका, चंद्रवंशाचा सोमवंशाचा मुकुटमणी अर्जुन आहे. ऐकणारे सल्ला देणारे लाख असतील आणि ऐकणारे लाख असतील, पण एकाचा सल्ला आणि एकाने ऐकलेला आहे त्याला मोल आहे. म्हणून या अभंगामधून तुकोबारायांनी कोणाही जीवाला आणि कुणाचीही निंदा घडू नये आणि हरिदासांची तर घडू नयेच नाही, कारण ती देवाला सहन होत नाही. म्हणून ही एक आपल्याला दक्षता सांगितली. आपल्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी येतात की नाही, निंदा आणि निंदनीय आणि वंदनीय, दोन गोष्टी आपल्या समोर आहेत. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला दक्षता घ्यायला सांगतात. माऊलींनी त्याला एक दृष्टांत दिलेला असा 13व्या अध्यायामध्ये दृष्टांत आहे. जो खरा कामदार असतो ना तो वल्बा कधी विसरत नाही. उन्नया पुरया निर्विसंबे ओलंबाजेवी. माऊली म्हणतात भिंत वाकडी तिकडी कशी तरी येऊ नये म्हणून काय नेतात. पण जातीवंत गौंडी म्हणतात तो वल्बा कधी विसरणार नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनाचा ऱ्हास त्याच्यामध्ये आहे, त्याची दक्षता आपल्याला सांगते. म्हणजे निंदनीय जीवन नसावं म्हणतात. असो, म्हणून या ठिकाणी तुकोबारायांनी आपल्याला एक दक्षता घ्यायला सांगितलेलं आहे. आणि ती दक्षता जर आपण घेतली तर आपलं जीवन देवापर्यंत सदासजी पोचणार आहे. आणि दोन्ही बाजू आहेत, पतन उद्धार दोन्ही बाजू आपल्या समोर ठेवलेले आहेत. तुकोबारायांनी सुद्धा पतन उद्धार दोन्ही मार्ग आपल्याला दाखवले. इकडून चाला ते इकडून चाला. म्हणून या अभंगामधून परिहार दिलेला आहे. शेवटच्या म्हणतात तुका म्हणे अंगी राखीली सुगंधी आणि अश्वस्थानावधी पांडव पुत्र रूपाय मोनिया धरी अवतार भक्ता अभयकर खळा कश. सात गोविंदा नाट्या. एवढं काय खोलात सांगायची गरज नाही, तुम्हाला समजतंय ना. सरळ खोलात शिराय पाहिजे. हरिजनाची पुन्हा न घडावी निंदा, सात गोविंदा नाट्या. म्हणून आपण म्हणून गेलो यदुवंशाचा मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सल्ला दिला कुणाला? सोमवंशातल्या चुडामणी मुकुटमणी अर्जुनाला सल्ला दिला. काय सल्ला दिला? ज्ञानेश्वरीच्या नव्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना प्रत्येक जीव जो साधना करतो, प्रत्येक जीव जो उपासना करतो त्याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे, माझ्यापर्यंत येण्यासाठी ते सगळे साधना करतात. पण तुला मी एक सल्ला देतो, नीट लक्षात ठेव.
अर्जुना मज प्रती येता, माझ्याकडे यायला जो निघालेला आहे ना त्याच्या समोर दोन वाटा आहे. ते द्विधागा अवांटा, मज प्रती येता ते द्विधागा अवांटा, दोन आडमार्ग आहे. एक मार्ग असा आहे तो पुण्याचा मार्ग आहे, पण पाप आणि पुण्य मिश्रित मार्ग आहे. तो मार्ग स्वर्गाला नेणारी ती वाट आहे. पाप आणि पुण्य हे मिश्रित करून यज्ञयागासारखी कर्म करून ती वाट तुम्हाला स्वर्गाला नेणारी आहे. आणि पापात्मक पाप केलेल्याची वाट नरक आहे. या द्विधागा. सल्लागाराने सल्ला कसा दिला माहितीये का? सल्लागार सल्ला देणारे लय आहे. सल्लागाराने सल्ला दिला बघ, या दोन्ही वाटा चोरांच्या आहेत. या दोन्ही वाटा चोरांच्या आहेत आणि या वाटांना सल्ला देणारे चोरच असतात. म्हणून या द्विधगा वाटा, या दोन्ही वाटा चोरांची आणि पुण्यात्मक पुण्य ज्यांनी मिळवलेलं आहे तोच माझ्यापर्यंत येऊ शकतो. म्हणून त्या सल्लागाराने सल्ला दिला, त्या सल्लागाराला अनुमोदन देणारी जी वेद शास्त्र पुराण होती त्यांनी त्या सल्लागाराचं मत जाणून आपल्याला सल्ला दिलेला आहे. चोराच्या वाटा आहे त्या आडमार्गाने, एक सदाचार आणि एक अविचाराचा मार्ग. तर अनाचाराच्या मार्गाने जाऊ नका असं कोण सांगतात? पुराण सांगतात, शास्त्र सांगतात नाही. नका जाऊ सल्ला देत आहे. आड मार्गाने जाऊ नका, आड रानाने धावू नका. आपण सगळे आड रानाने धावणारे आहोत बरं का. याचा सल्ला कशाला दिला? बघितलं तर सगळे आड रानाने धावले. साधू संत तरी कशासाठी आले होते? शास्त्र पुराणाने आड रानाने जाऊ नका सांगितलं, पण साधू संत या भूतलावर तेच सांगायला आले ना, नाही का? एका अभंगात मला वाटतं चौधरीला सांगितलेलं आहे. आलो झाडू संतांचे महाराज आड राणी भरली. साधू संतांनी बघितलं जग आड रानाने जाते, आड राणे भरली जग आणि उद्दिष्टाचा भाग सांगण्यासाठीच ते आले नाही का? आज तुम्हाला आपल्याला जी दक्षता देत आहे ते आले त्याच्यासाठीच आले नाही का? आम्ही वैकुंठवासी भगवंताच्या मताला अनुसरून वेद शास्त्र पुराणाने सगळ्यांनी आपल्याला सल्ला तोच दिला. शेवटी या भूतळावर साधू संत आले,
हे आपल्याला तेच दक्षता घ्यायला सांगतायत की तुमच्या जीवनामध्ये कोणाही जीवाचा निंदा हे घडू नये. बरं, कारण काय? त्याचं कारण असं आहे, माऊलीने सांगितलं की ती निंदका पाशी आशिष पापे असतील नसतील तिथली पाप निंदा करणाऱ्या माणसाकडे येतात. दक्षता घ्यायला सांगते. त्याचं कारण ते आहे, क्रूर ग्रहाचे मांदे जैशी. नवग्रह आहे, एक ग्रह जर माणसाला पीडा करायला लागला तर किती त्रास होतो. ते नारबारा वर्णन करतात, एखाद्या माणसाच्या वाट्याला 9च्या 9 ग्रह आले तर त्याला किती त्रास होतो. क्रूर ग्रहाची मांदी जैशी मिळे एकेची राशी. आणि 9 ग्रह आणि एक 10वा ग्रह सांगितलेला आहे. 10वा ग्रह तुम्हाला माहिती आहे का? जावई. ते 9 ग्रहापेक्षा पीडा करणार आहे, त्याला 10वा ग्रह. दशमो जावई दशमो ग्रह म्हटलं. जावई हा 10वा ग्रह आहे. या ठिकाणी माऊली म्हणतात, निंदा करणाऱ्याकडे असतील नसतील तेवढे पाप येतात. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एक भाविक माणूस, त्याचा एक नियम होता. साधा माणूस, कोण रस्त्यावर साधू महात्मा दिसला की त्याला घरी घेऊन जेवायला घरी घेऊन जेवायचं आहे. एक दिवशी असा एक साधू महात्मा भेटला, त्याला घरी घेऊन गेला आणि तो साधू महात्मा जायला तयार नव्हता. म्हणून तुझ्याकडे माझे काही नियम आहे, बिघड झाला, तुम्हाला जमणार नाही. म्हटलं काय नाही. म्हटलं मी सगळ्यांची दक्षता बरोबर घे. झालं बा, नियमाप्रमाणे जेवण दुपारी झालं. जेवायला बसल्यानंतर त्या जेवणामध्ये नेमकी गुंजराची लेडी. आता तो साधू महात्मा म्हटलं, बा तुला म्हटलो ना, आता हे तुला जे पाप घडलेलं आहे ना, हे पाप घडलेलं आहे, पण हे पाप जाईल कशाने? या पापाला जाण्याला प्रायश्चित काय? ते म्हटलं एक उपाय आहे. त्या साधू सांगितलं, सगळ्या लोकांनी तुझी निंदा केली ना की ते पाप आपोआप जाईल. तुझी निंदा केली ना, म्हणून निंदकाला परोपकारी म्हटलेलं आहे. बघा तुकोबर आहे, निंदक तो परोपकारी, काय वर्णन त्याची थोरी. निंदा करणारा शेजारी असावा नाही. कारण काय माहितीये का, तू न पैसा घेताना सगळे साफसफाई करतो. तुकोबरायांचे अक्षर आहे, निंदकाचे घर असावे किंवा येते निंदका पाशी अतिश पापी. मग म्हटलं आता मी काय करू, लोक माझी निंदा कशी करतील? तर म्हणते तुला मी एक सल्ला देतो. त्या साधूने सांगितलं, उद्या नगरामधला एक टांगा बोलव आणि 2 वेश्या कोण असतील ना तुझ्या नगरामध्ये, त्या बायकांना दोघींना बोलू आणि मग काय करू? तर म्हटलं त्या टांग्यामध्ये तू मधी बसायचं आणि एक बाई या बाजूला एक बाई त्या बाजूला, आणि तो टांगा फक्त गावातनं फिरवायचा. आणि मग त्यांनी सल्ला दिल्यानंतर त्या टाक्यामध्ये 2 बाईने वेश्या बाजूला बसवल्या आणि तो टाका मग गावात नाही गेल्यानंतर काय काय त्या माणसाला बोलले. थोडं राहिलं होतं ते गमेला पण राहिलं होतं. शेवटच्या ठिकाणी गेलं तर बघितलं एका बाईने, तर असं बघितलं त्या बाईने आपल्या नवऱ्याकडे धावत गेलं, म्हणजे कसली पूजा करता बघायला. थोडं राहिलं होतं त्याचं बघायला या म्हटली, तू पूजा आटल्या सगळं टाकून बघायला आला, बघतो तरी आता सगळं पाप. म्हणजे येती निंदकापाशी अशी प्राप्ती. निंदा करणाऱ्याकडे पाप येत असतात. म्हणून निंदा करणाऱ्याला माईला समजू नका. त्याला ज्ञानोबाऱ्यांनी दृष्टांत दिलं, सौंदर्य असते. सौंदर्य म्हणजे तुम्हाला समजेल का, चौकडी धुल्यात धोबी घाट असतो, तिथे त्या अशा मातीच्या चुली बनवल्या, त्याला सौंदर्य म्हणतात. आणि त्या सौंदर्यामध्ये ते पाणी उकळलं जातं, त्याच्यामध्ये जेवढे कपडे धुवायला येतील ते टाकायचे. तिला मलिन म्हणायची, कारण ती कपडे साफ करणारी. तसं निंदकाच्या तोंडाला मावलेली सौंदर्य म्हटलेलं आहे. ते तोंड तुमचं सगळं पाप धुवून काढणार.
त्या तोंडाला ज्ञानोबरायांनी सौंदर्य म्हटलेलं आहे. तेव्हा पाप हे वाईट आहे अतिशय, म्हणून आजच्या अभंगामधून काही दृष्टांत दिलेले आहे नाही का. हरिजनाची कोणाला घडावी निद्रा सात गोविंदा नाही, त्यातला पहिला दृष्टांत आहे दुर्वासाचा नाही. दुर्वास हा छळो आला अंबरुषी, म्हणून अनाचाराच्या मार्गाने जाऊ नका. पुन्हा आता सदाचाराचा मार्ग सांगून मग आपण पुढे होऊ नये. अनाचाराचा मार्ग तुम्हाला दुःख देणार आहे. सदाचाराचा मार्ग कोणता आहे? सदाचाराचा मार्ग तुकोबारायांनी सांगितलेला आहे. सदानाम सदाचाराचा मार्ग आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, देणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर असवायचा कुठे आठवची नाही, देत विधेही याला खरं भाग्य म्हणे. भाग्य या नावे बोलणे याला भाग्य म्हटलेलं आहे. तेव्हा अनाचाराच्या मार्गाने जीवनाचा ऱ्हास आहे, म्हणून निंदा दुसऱ्याची करू नका. एवढं आपल्याला समजलं तरी पुढे आहे, फायदा होईल नाही. एवढा बदल थोडा थोडा झाला तरी बस नाही का, जास्त काय सांगायचं. म्हणून हरिजनाची कुणाचीच घडू नये, पण हरिजनाची घडू नयेच नाही, कारण हरिजन हे भगवंताला प्रिय आहे. तेव्हा दुर्वास हा छळो आला दुर्योधन हा कुणाच्या सल्ल्याने आला? दुर्वासाची कुणाच्या सल्ल्याने? दुर्वास आपल्या दुर्योधनाची, कारण दुर्योधन हा पांडवांना करणार होता. तेव्हा पांडवांचं सत्वहरण करण्यासाठी दुर्वासांना मध्यरात्री आला आणि पांडवांचा छळ करण्यासाठी आला. त्याला माहिती आहे द्रौपदीकडे जी थाली आहे ती दिवसा अन्न देते, रात्री देऊ शकत नाही. 100-200 शिष्य घेऊन रात्रीचा गेला. हार 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 महादेव, आम्हाला जेवायला पाहिजे. आता द्रौपदीला संकट पडलं त्या, आणि मग द्रौपदीने धावा केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आले. पण आले ते म्हटले मला भूक लागली. माझ्या समोर मोठी समस्या, तर ज्याला बोलवला तो मला भूक लागली, मला काहीतरी पहिले दे. म्हणजे आता काय नाही, ती थाली म्हणजे बघू ती थालीला एक पान फेकत गेलं होतं, भाजीचं पान. ते पान खाल्ल्यानंतर परमात्मा तृप्त झाला, आणि देव तृप्त झाल्यानंतर ते सगळे तिकडे गेले होते ना आंघोळ करायला. त्याला सांगितलं आंघोळ करून या जेवायला, ते तिकडेच तृप्त झाले. आणि मग तो बोलवायला गेला होता, म्हटलं आता जर नाही आलं तर एखाद्याचा भागा बांधून तसं दुर्वासाने छळ केला. परिणाम काय झाला म्हणजे त्या दुर्वास ऋषीच्या पाठीमागे भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं. भगवंताला सण झालं नाही ना अंबरीशीची निंदा केली, कारण अंबरीश राजाचा नेम होता द्वादशीचं पारणं वेळेत सोडायचं. हा आल्यानंतर आता हे नावाला सगळी गेली नाही का, आता नियम दुर्वासाचा सूर्य उदय व्हायच्या आत द्वादशी सोडायची. आता आहे काय ठिकाणी नियम. तेव्हा वेळ होईल या लोकांना, म्हणून अंबरीश राजाने काय केलं, फक्त गंध लावला, लाल गंध लावला. ते दुर्वास आल्या बघितलं, मला लाल गंध तुझ्या कपाळाला आहे, म्हणजे तुझ्या हे पुन्हा आहेत. अतिशय गुरु मला सांगायचे भुक्का कपाळाला असला की काहीतरी रक्तस्थ माणूस आहे, आणि लाल गंध असला की जेवलेल्याची खून आहे, आणि ज्याच्या कपाळावर काहीच नाही तो काय तर सुट्टी आहे.
घेतला आणि मग अंबराक्षाचा कळवला भगवंताने घेतल्यानंतर भगवंताने आपल्या हातातले सुदर्शन त्याच्यामध्ये आणि मग जिकडे जिकडे पळत तिकडे ते सुदर्शन पाठी धावून 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 जमला भगवंताला खेळणं गेला. म्हटलं मी काय करू, याचा खेळ केलाय त्याच्याकडे जा. भगवंत म्हटले याचा खेळ केलाय त्याला शरण जा. पाहुलीने गोष्ट वर्णन केलेलं आहे का सुदर्शन चक्र त्याच्या मागे लागल्यानंतर देवाला शरण गेला. अरे म्हटलं मला शरण येऊन काय करतो, ज्याचा छळ केलाय त्याला शरण जा. तर ते सुदर्शन चक्र तेव्हा जाळीत गेलं. म्हणून अंबरीषाचा म्हणजे साधूचा छळ झाल्यानंतर भगवंताला सण झाला नाही, एक उदाहरण आहे. दुसरं, द्रौपदीचा अवहेलना भर सभेमध्ये केल्यानंतर लोक भगवंताच्या अंतःकरणामध्ये आणि द्रौपदीच्या क्षोभे गौरवांचा एक सुद्धा ठेवलं तर नाव सांगायला कोण ठेवलं नाही. द्रौपदीच्या क्षोभे गौरवांची शांती होने श्रीपती काय केली. अर्जुनाची रथी बैसोनी सांगितली छान म्हटलं त्याच्यामध्ये एक ना सांगलीवाला होता उभाच राहिलं होतं. मला वाटतं उंदेरीमध्ये कोण नाव काय त्यांचं, आपले कवी उंदेरीचे तुम्हाला सगळं गोपाळ हे तिथले कवी आणि सगळे शिष्य सकाराम करून अर्जुना ते रथी बैसोनी सांगितले कौरव आणि पांडवांचे मातले आणि 18 दिवसात केले रणगंधन शेवटी रक्षिले पंडूचे रंगन आणि एकटे एकाची रणकी करून असं वाटलं तू माणूस मध्ये उभा राहिलो धावे कौरव आणि पांडवांचे मातले रण किती दिवस युद्ध झाले, 18 दिवसात केले रणकंगन. 5 जणांचं रक्षण केलं आणि एक जणांचे रक्षण करून काय 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 बाबा धुरेल माझा म्हणून मगाशी कशासाठी आता हे प्रमाण आलं, ते वाजवणार होतं तसं अंतरीचे धावे स्वभाव आहे. माणसाच्या मनात त्याला घेऊन पोचून देणार. अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी दरिता हे पर्यावरणा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक मोठा सावकार श्रीमंत माणूस शेतकरी होता आणि त्याच्या घरामध्ये मुबलक धान्य पिकायचे. मग त्या धान्याच्या हातरी कणगी अशा बाहेर लावलेल्या असतात, अंगणामध्ये पण लावले जातात मुबलक धान्य ना. आता आपण एवढे मिरच्या काढतो भरून त्याला ते कुपन हे एवढं मोठी मिरच्या त्याला काय कुंपण आहे का. तसं मुबलक धान्य त्याच्या घरामध्ये आहे तर सगळे धान्याच्या कणगी हाताच्या बाहेरून लावले जातात. एक शेजारी बाई त्या सावकारी बाईला काय म्हणते, बाई हे तुम्ही धान्य सगळं असं बाहेर ठेवता, त्याची काही चोरी बिरी झाली तर ती सावकारी बाई म्हणायची कोण नेतोय कशाला विचारतो. असे काही दिवस गेल्यानंतर त्या बाईला शेजारी बाई होती, तिला अशी बुद्धी झाली आपण यातून थोडंसं धान्य चोरावं. मग एका रात्रीला त्याने एका हातलीचे गहू चोरले त्या बाईने.
चोरल्यानंतर तिला रात्रभर काही झोप लागत नाही. अंतरीचे धावे शोधायला रात्रीभर झोप. सकाळी उठली. सकाळी उठल्यानंतर रस्त्यावर बाहेर गेली. ते 2-4 गडी अशी एका ठिकाणी बोलत होती. ते एका पुरुषाला बोलून घेतलं त्या बाईने. इकडे काय चाललंय तिथे? ती 2-4 माणसं काय बोलतात. तर तो माणूस म्हटलं काय नाही, एका माणसाचा बैल चुकलाय ते त्यांनी त्याला चर्चा करतो. ती बाई म्हटलं असं असं होय, मला वाटलं गव्हाचं. आणि मग पुढे गेली थोडी. 4 बायका बोलत होत्या. ते एका बाईला तिने बोलून घेतलं. असं कुणालाच बायकी होतं. एका बाईला बोलून घेतली. बाईला विचार काय माहितीये बायका काय चर्चा करते. तर ती बाई म्हटलं आम्ही त्या प्रपंचातल्या गोष्टी आपल्या संसारातल्या गोष्टी बोलतो. असं असं मला वाटलं गावात तिने धावे ओवावे माहेरी करिता हे परी आवरे. म्हणून त्याच्या पुढे आणखी दृष्टांत आलेला आहे. भीमाचा मुलगा बबरू. बबरू हा बलवान होता आणि भगवान श्रीकृष्णाने हेरलं होतं. हा जर गौरवाच्या बाजून उभा राहिला पांडवांच्या टीक लागत नाही. भगवान श्रीकृष्णाने हेरलं होतं. मग एक दिवशी भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारलं, हे बबरू, अरे उद्या भारतीय युद्धाला सुरुवात होणार आहे तर तू कुठली बाजू घेणार? तो म्हटला मी पडती बाजू. आता पडती बाजू घेणार म्हटल्यानंतर हा पांडवांच्या विरोधात ठाकला आहे. आता काय करायचं? लगेच तेवढं ऐकलं आणि दुर्योधनाला बोलवलं. दुर्योधनाला सांगितलं उद्या रणखांबाची पूजा कोण करणार? उद्या युद्धाला सुरुवात होते, रणखांबाची पूजा कोण करणार? पूजा करणारा माणूस कसं तरी नेता पिता नाही पाहिजे, चांगला बलवान माणूस पाहिजे. तुमच्यामध्ये बलवान माणूस कोण आहे? दुर्योधनाला सांगितलं. तर भगवान श्रीकृष्ण अरे तुमच्यामध्ये बलवान माणूस तो त्रिकांड्य बबरू आहे ना, त्यालाच रणखांबाची पूजा करायला. तो भीमाचा मुलगा जो. आणि मग त्याला रणखांबाची पूजा करायला सकाळी 4ला घालवलं. आणि इकडं भगवान श्रीकृष्णाने खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा तिकडं असं सांगितलं. आणि इकडे येऊन भीमाला सांगितलं धर्मराजाला उद्या कौरव पक्षाकरता माणूस रणखांबाची पूजा करायला सकाळी 4 वाजता येणार आहे. तर आपल्याकडच्या माणसाला कुणातरी भीमासारख्याला नेमा आणि त्यांनी सकाळी 4 वाजता जायचं. तो कोण पूजा करतोय कोण आहे बघायचं नाही, पाठी मारून जाऊन. आता भीमाला तसा सल्ला दिल्यानंतर सकाळी 4 वाजता गेला आणि तो बबरू त्याचा मुलगा नव्हतो भीमाचा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेवढ्या वेळेस लंपास झाले होते. कारण त्याला माहिती भीम जर मागे फिरला त्या मागे भीमाला सांगितलं. तेव्हा त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाहेर असे झाले कुठेतरी आणि त्याने पाठीमागून जाऊन गदा मारली. गदा मारल्यावर जागेवर सील झाला. पण दागदुगी होती. तर म्हणतात देवा घात केला, माझं युद्ध तू बघायला पाहिजे, मला फसवलंस, मला घात केला. मग तुला काय हवाय ते माग. आता देव म्हटले कृष्ण म्हटले तुला काय हवं काय नको, फक्त हे युद्ध बघायसाठी मला जिवंत ठेव. ती एका टेकडावर घेऊन त्याला ठेवलं. त्या युद्ध 11 दिवस त्याला एका टेकडावर ठेवलं होता. आणि मग ते युद्ध बघितल्यानंतर मग अर्जुनाला सुद्धा वेळ झाला. अर्जुनाला वेळ झाला थोडासा युद्धामध्ये. सगळं झाल्यानंतर तर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांची काय रे त्या युद्धामध्ये खरं युद्ध कुणी केलं सांगू शकतोस? अर्जुनाला विचार. तर त्याला असं वाटतं माझंच नाव आहे ना पुढे याला दुसरं कोण येणार. मग म्हटले खरं युद्ध जर कोणी केलं असेल तर हरीने आणि हराने केलं. हरिहर म्हणजे भगवान श्रीकृष्ण हरी आणि अर्जुनाच्या रथावर जो बाबा होता ना हनुमान, अर्जुनाला असं वाटतं माझं नाव गेलं. म्हणून भगवंताला गर्व सोडत म्हणून तो पांडव पक्षाला विरोध असल्यामुळे त्याला वेळीच बाजवतो भगवंत.
कसाईची बघून पांडवा बालिका उडाविला सखा बलिभद्र सुदर्शन त्यासी झाले द्रौपदीच्या विरोधी गौरवांची शांती करोनी श्रीपती साहे केले. माझा बबरू बलवान होता, त्याला बाजूला केला. युद्ध संपल्यानंतर त्याला हाताची दाबला कुणाला अर्जुनाला तिच्या टेकडा जो घेऊन गेले. त्याला विचारलं, कुणाला? बबरूला विचारलं, या युद्धामध्ये युद्ध खरं कुणी केलं? अर्जुनाला असं वाटतं माझं नाव येईल, पण तो त्रिकांड्या बघून म्हटला हिंदा फक्त हरिहराने युद्ध केलं. तसं भगवंताला आणखी अनिती जी आहे ती सहन होत नाही. म्हणून या भागामध्ये वर्णन केलेलं आहे. धुडाविला सखा बलिभद्र, हे दुसरं उदाहरण आहे. बलिराम हा मोठा भाऊ ना, मग आता मोठ्या भावाला विचारलं, दादा आपल्याला दोन्ही नातेवाईक सारखे आहे, दोन्ही आते भाऊच लागतो, आपण कुणाच्या बाजूने? तो बलिराम दादा म्हटलं मी दुर्योधनाच्या बाजूने. आता ही पण अडचण आहे, दादाला जन्म घेताना शब्द दिलाय, तो शब्द मी आली म्हणून तुला, कारण लक्ष्मण असताना तुला कष्ट झाले ना, मग आता तू मोठा हो, मी धाकटावर सगळं पाहिन असा शब्द दिला होता. आणि आता तर हा म्हणतोय मी दुर्योधनाच्या बाजूने. युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर भगवंतानी एक मायावी मंडप असा तयार केला आणि त्या मंडपामध्ये यज्ञयागासारखी सगळी कर्म चाललेली आहे, सगळे ब्राह्मण हिंदीला बसलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये हा म्हटला होता मला कुणाच्या भागेडीत पडायचं नाही. बलिरामदादा म्हटला आणि तीर्थयात्रेनं निघून गेला. म्हणजे 7 दिवसात आलो परत. 7 दिवसामध्ये परत आल्यानंतर भगवान म्हटले अजून बरंच काम व्हायचं आहे. धुडाविला सखा, बरंच काम होणार आहे. एक मायावी मंडप केला. सगळे विधीला ब्राह्मण, द्वारकेचा राजा बलिरामदादा सगळे उठून उभे राहिले मान द्यायसाठी. ते ब्राह्मण होते विधीला बसलेले उभे. याने लगेच काय केलं पाहिजे, नागर घेतला, त्याचा हात्यावर नागर ना मिळवला, ब्राह्मणाच्या गल्यामध्ये अडकवायचा, फोडून घ्यायचं, वरना मुसळ मारायचं, अशी मागणं मारली होती. भगवान श्रीकृष्णाचे दादा करते काय म्हटलं, एवढ्याने माझा मान राखला, ही भावना उठली नाही. म्हणजे आता ब्रह्महत्या घडली तुमच्या हातून, मग आता ही ब्रह्महत्या फेडायला पाहिजे, परत तीर्थाला जायला पाहिजे. तुम्हाला धुडावीला परत तीर्थाला जायला पाहिजे. परत पाठवून दिलं धुडावीला का बलिभद्र. पण परत तो 18व्या दिवशी शेवटला दुर्योधनाचं भीमाचं गदायुद्ध चालू असताना आलाच. आल्यानंतर भीमाने मांडीवर गदा मारली. नियम तसा नाही ना, मांडीवर गदा मारायची नसते, नियम तसा नाही. तर बघितलं तर भीमाने मांडीवर गदा मारलेली बघितल्याबरोबर ते नांगर असा वर केला ना आला. ते भगवान श्रीकृष्ण पुढे गेले, दादा नांगर कशाला, काय काय आहे काय, यात्रा सुखी झाली, सुखाची झाली ना, यात्रा सफल झाली ना, मला नांगरवर कशाला केलं? नांगरवर कशाला केलंय? त्या भीमान दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली, त्याला पार निकाल करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणते मी मारा, तू कशी काय सांगितलं असं? आम्ही तेच करायला आलोय. कारण ऋषी मुनीने त्याला शाप दिला होता ना,
या मांडीवर द्रौपदीला बसायचं सांगितलं त्यावेळेला भीम म्हटलं होता तुझ्या मांडीवर मांडी पुढे म्हणून तर ते म्हटलं ऋषीमुनीचं वचन होतं. ऋषीमुनीने सुद्धा शाप दिला होता इतका अभिमानाने बोलतोयस तर ह्याच मांडीवर दुर्योधना भीमाची गदा पडून तुझा प्राण राहील. तर म्हटलं आम्ही ऋषीमुनीचा वचन शाप सत्य करण्यासाठी आम्हाला करायचं. तसं भगवंताला निंदक जेवढे होते त्यांनी सगळे बाजूला केलेले आहेत. न सहाय्याची बबरू पांडवा पालिका अभंगामध्ये तुकोबाराने मागणी अशी केलेली आहे देवा लोक कुणाची कोण निंदा करीत असतील आणि माझ्या कानांना जर ते रुचत असेल पहिला व्हायरा केलेला बरोबर तुम्हाला व्हायरा कर निंदेचे श्रवण नको माझे काने बधीर करून ठेवी मला व्हायरा करून देत किंवा पापाचे वासना नको पापाची वासना नको जाऊ डोळा आणि त्या आंधळा बराच मी म्हणून घातक आहे नाही का. म्हणून निंदेचा सगळ्या साधू संतांनी त्याग केला नाही. म्हणून अशी निंदा माझ्या कानाने ऐकण्यापेक्षा मला बधीर करून ठेव असं तुकोबाराने म्हटलेलं आहे. म्हणून निंदा ज्या जीवनामध्ये आहे ते जीवन ऱ्हास होणार आहे. वंदनीय जीवन जे आहे वंदनीय जीवन कुठलं सुखया संत समागमे नित्य जुनावे तुझ्या नावे होती सकल कर्मे सर्वकाळ म्हणून नाही काही चिंता तुझी आमचं माता पिता बहिणी बंधू आणि चुलता ठाई आईचा हा कडला निर्धार माझा तुझं बडे विसर असोसे देवनिया धीर माया बेंतर बदलवडे दुःख ते कैसे नये स्वप्नाची भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी त्याचे वर्मत्व आम्हापाशी सुखे राहिलासे प्रेमाची जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळते पापे पडते धोष काय ते उण्या आनंदास आणि शिवो ब्रह्म म्हणून सगळ्या साधू संतांनी आपल्याला सल्ला दिलेला आहे. शक्यतोपर्यंत निंदा कुणी कुणाची करू नये निंदा कुणी कुणाची करू नये. नाताने सुद्धा एका अभंगामध्ये मोठं वर्णन केलेलं आहे. निंदनीय जीवन आणि वंदनीय जीवन भगवंताने आपल्याला दाखवून गेलेले आहेत आणि ते दाखवून गेल्यानंतर त्याचं अनुकरण साधू संतांनी केलं आणि त्यांनीच आपल्याला ते सांगितलं. ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने सल्ला दिला तो सल्ला देण्यासाठी ज्या आले ते कोण होते नाही का. अर्जुना संकट अडचणीमध्ये असताना या योगेश्वर परमात्म्याने सल्ला दिला. साधू संतांनी काही वेगळा सल्ला दिला काय. अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री बुराय का तोची अवतार धरी अलंकापुरवासी ज्ञान राजा तोच आहे ना ज्याने कुरुक्षेत्रावर गीतेचा आणखी संदेश सांगितला
तेच ज्ञानेश्वर महाराज आहे. तोची अवतार घरी अलंकार ज्ञानाबाई सुंदरी तारावया शेवटच्या चरणामध्ये द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा एवढा क्रूर अन्याय केला. त्यांच्या संगतीमध्ये 3 आचार्य होते, त्यातला एक आचार्य होता त्यांच्याबरोबर द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, दुर्योधनाचा मेवढा म्हणजे आता मामा. या लोकांनी छावणीमध्ये शिरून द्रौपदीची 5 मुलं एका लाईनीमध्ये लावली. त्याला द्रौपदीला जो शोक झाला तर तिने शाप दिला नाही, त्याला मारू नका म्हटलं. द्रोणाचार्याचा मुलगा म्हणजे गुरुपुत्र आहे, केवढा अर्थ करणार. 5 मुलं मारली. एखादी आई म्हटली तशीच कापली पाहिजे. मग भगवान म्हटले काय करू आता. मग त्याच्या मस्तकात मणी जो होता ना तो काढून मणी काढल्याबरोबर त्याच्या अंगात रक्त सगळं वाहतं. त्याच्या कडेला कोण उभं राहायचं नाही. एवढी त्याला दुर्गंधी आहे. तर त्याला असं वाटायचं की मी आपलं मारला असतं तर परवडणार. तुझ्या अंगी राखीने दुर्गंधी आणि अश्वस्थानामध्ये पाठवतो कृपा येऊनिया घरी अवतार भक्ता अळा कष्ट
जन्म जन्मांतरी तुझा केला करुण विठ्ठला दासुदेवी तुझा भावाने तुझ्या करावंता तुझा म्हणे आम्ही जी इच्छा धरू ते कल्प करू या संघासी निरळी हेची मज देई आणि कनिके काही न मागो तुझ तुगा म्हणे आता उदार तोही मज ज्ञानदेव तुकाराम